मुंबईत अधिवेशन संपल्या पालकमंत्री चंद्रकांत दादांनी चिंचणी येथे माजी खासदार संजय काका पाटील यांचं निवासस्थान गाठलं। सकाळी 7:30 वाजता त्यांच्या सदिच्छा भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजप घर वापसीवर चर्चा झाल्याचं समजतंय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत या जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वाट्याला गेल्या। अजितदादांच्या आग्रहावरून तासगाव व इस्लामपूर हे 2 विधानसभा मतदारसंघ भाजपने आपल्या उमेदवारांसह भाजपला दिले। मात्र दोन्ही मतदारसंघ जिंकण्यात अजितदादांच्या पक्षाला अपयश आलं। त्यानंतर माजी खासदार संजय काकांनी पुन्हा भाजपकडे घरवापसीसाठी प्रयत्न सुरू केले। मात्र वरिष्ठांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता। तरीही संजय काका भाजप कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले होते। त्यांची पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेकांशी याबाबत चर्चा झाली। मात्र त्यांना पक्षाचा योग्य वेळी संदेश मिळेल असं सांगितलं जात होतं। गेल्या 4 दिवसात पक्षपातळीवर जोरदार हालचाली सुरू होत्या। मात्र गुरुवारी सकाळी मुंबईहून येताच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सकाळी 7:30 वाजता चिंचणीत संजय काकांच्या निवासस्थानी पोहोचले। तासगाव कवठे महांकाळ भाजप विधानसभा प्रमुख प्रभाकर पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व प्रवेश यावर चर्चा झाल्याचं समजते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संजय काकांचा पुन्हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता असून येत्या 8 दिवसात हा प्रवेश होईल असं बोललं जाते। मुख्यमंत्री फडणवीस हे सांगली जिल्हा दौऱ्यावर लवकरच येणार असून त्यावेळी प्रवेश होणार असल्याचं बोललं जाते।